मी सुधाकर नातू या मुक्त संवादात आपले मनपूर्वक स्वागत. मला सर्वसाधारणपणे अमृत काळात म्हणजे पहाटे 3 ते 3:30च्या आसपास अचानक कधी कधी जाग येते आणि कुठून कसे कुणास ठाऊक माझ्या मनात नवनव्या कल्पना विचार व्यक्त होत असतात. पुष्कळदा त्या नंतर झोपेत विसरल्या जातात, पण आज मात्र तसे घडले नाही. मला अचानक आजच्या अमृतकाळी पहाटे विचार सुचला, जे बोल अमोल ह्या माझ्या नेहमीच्या उपक्रमात यथातथ्य वाटतील असे होते. ते म्हणजे सजग समंजसपणाची त्रिसूत्री: विचारी व्हा, व्यक्त व्हा, मुक्त व्हा. हे मी सोशल मीडियावर प्रकाशित केल्यावर नंतर मला हा संवाद साधताना असे सुचले की ज्यांना आपण ग्रुप्सना हे पाठवले आहे त्यांना जणू एखाद्या मराठीच्या परीक्षेमध्ये कल्पना विस्तार करा असा प्रश्न येतो, त्याप्रमाणे ह्या त्रिसूत्रीचा म्हणजे विचारी व्हा, व्यक्त व्हा, मुक्त व्हा याचा कल्पना विस्तार करा अशी देखील मी संदेशांची मालिका त्या त्या ग्रुप्सवर टाकली. आणि मला सुचले की आता हे आव्हान मी पण स्वीकारले पाहिजे. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे विचारी व्हा. सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात वाचनामधून, बघण्यामधून, ज्ञानेंद्रियांच्या विविध प्रक्रियांमधून आपल्या समोर वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे प्रसंग, अनुभव, नातेसंबंध, व्यावसायिक संबंध असे विविध प्रकारचे असे जाणीवांचे परिप्रेक्ष्य विस्तारित होत असते. सर्वसाधारणपणे आपोआपच काही माणसांच्या मनात त्याच्या बऱ्या वाईट कल्पना विचार निर्माण होऊ शकतात. तर पहिला मुद्दा जो आहे, पहिले सूत्र ते म्हणजे तुम्ही अशा तऱ्हेच्या या साऱ्या जीवनानुभवावर विचार करा. निरक्षेर विवेकाने विचार करा. काय बरोबर, काय चूक, कोणतं योग्य, कोणतं अयोग्य, कोणतं केव्हा योग्य, इत्यादी इत्यादी. बऱ्याच वेळेला तुमच्या मनाविरुद्ध देखील ते घडू शकत असेल. त्या तऱ्हेचे तुम्हाला मनात विचार येत असतील. अशा तऱ्हेचं नातेसंबंधात किंवा व्यावसायिक संबंधात होऊ शकतं. अशा वेळेला जर तुम्ही व्यक्त नाही झालात, जे जे वाटतं ते सुसूत्रपणे ताबडतोब त्या त्या व्यक्तीला योग्य वेळी तुम्ही व्यक्त केलं तर तुमच्या मनात त्याच्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक असा परिणाम होणार नाही. जर सकारात्मक अशा सूचना असल्या तर देखील त्या समोरच्या व्यक्तीचं किंवा जे काही पुढे त्यामधून घडणार आहे त्याचं प्रगतीकरणच होईल. त्यामुळे तुम्ही आपल्या मनात न ठेवता जर कुणाशी बोलणं संकोच वाटत असेल तर हे असं मुक्तपणे संवाद स्वतःशीच साधत व्यक्त व्हा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचा मानसिक अशा तऱ्हेचं त्रास होणार नाही. आणि म्हणूनच सरते शेवटी
या साऱ्या विचारांपासून तुम्ही मुक्त झालात बऱ्या वाईट की तुम्हाला एक प्रकारची शांती समाधान मिळू शकतं. माझ्या पद्धतीप्रमाणे मी ह्या त्रिसूत्रीचा असा कल्पना विस्तार करू शकलो. तो तुम्हाला ध्वनिफितीच्या रूपात सादर केला. कसा वाटला ते जरूर कळवा. तुमच्याही कल्पना विस्तारांची मी अपेक्षा करतो. धन्यवाद. मी सुधाकर नातू.